जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयोग फाउंडेशन राहताद्वारे रविवारी सकाळी खटकळी परिसर दहेगाव येथे दशक्रिया विधी पार पाडणाऱ्या ठिकाणी प्रथम स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी दहेगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला। दशक्रिया विधीच्या ठिकाणी जमा झालेला कचरा व केशावपणाचे पडलेले केश गोळा करून तसेच अनावश्यक वाढलेल्या काटेरी झुडपे वेली काढून परिसर स्वच्छ करण्यात आला। या प्रसंगी तेथे गंभा विमलबाई लक्ष्मण आंधळे यांच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते पिंपळाचे रोपण करण्यात आले। तसेच दुसरे बदामाचे रोपण दहेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। या दोन्ही वृक्षांचं पालकत्व या मान्यवरांनी स्वीकारलं आहे। संयोग फाउंडेशनच्या सदस्यांचा दहेगाव ग्रामस्थांच्या वतीनं श्री साई शाल देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी दहेगावचे संदीप डांगे, सुभाष डांगे, संजय डांगे, बाबासाहेब गुंजाळ व भानुदास जायभाये तसेच संयोग फाउंडेशनचे भारत दवंगे, संजय बाबर, अरविंद बावके, अनिल सातो, सीताराम बावके, विलास वाळेकर, दीपक दंडवते, बबलू फटांगरे, उमेश लुटे, व्यंकटेश आहिरे, विशाल सोनोने, पांडुरंग गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते। स्वच्छता अभियान सुरू केलं आणि त्यानंतर मागील जे मी सांगितल्याप्रमाणे की साकुरीला आमचे नाते श्याम दंडवते त्यांच्या आई आणि वडिलांच्या विधीला जाताना जेव्हा मला अनुभव आला ठरवणार की तिथे एक पण झाड नाही, तेव्हा आपल्या डोक्यात कल्पना आली की तिथं झाडं आपण लावले पाहिजे। आपण तिथून सुरुवात केलेली आणि आज तिथं खूप सुंदर आपण झाडं केले लागले आलेले, तिथं सावली मिळते आणि आपण गावात आपण खूप लावलेले। त्याचप्रमाणे ज्याच्या वेळेस इथे मी दहाव्याला आलेलो आहे आणि दहाव्यात आल्यानंतर इथं एक तर वृक्षतोड झाल्यामुळे असेल किंवा इथं ब्लास्टिंग झाल्यामुळे इथले झाडं आणि इथले जे कावळे येणार पूर्ण बंद झाले। आणि एक आपल्या हिंदू संस्कृतीनं असं आहे की शेवटी कावळ्याचा स्पर्श होणं हे खूप मानसिक समाधान मिळणार असतं। बरेच जण आईवडिलांची सेवा करतात पण इथं कावळेच नसल्यामुळे जेव्हा ते पिंडाला कावळा शिवत नाही त्यानंतर ती रुखरूख आयुष्यभर राहते आणि नंतर मग तुमचे ते विधिवत वगैरे ते खर्च पण वाढतो आणि किती जरी खर्च केला किती विधी केल्या कावळा स्पर्श न झालेली पण त्याची आयुष्यभर ती माणसं राहतात। ते एक ओळखून मग आपल्या डोक्यामध्ये आपण सर्वांनी मिळून आपण ठरवलं की आपण इथं काहीतरी खडीचा वाटा उचलावा, आपण इथं झाडं लावण्याचा आपल्याला आपण मनोदय व्यक्त केला आणि त्याला प्रतिसाद म्हणून संदीप भाऊ डांगे आणि आमचे दहेगावकर सर्व इतके धावून आले की आम्हाला आनंद, म्हणजे त्याचं वर्णन करणं, तुमचे जे सहकार्य आहे त्याचे आम्ही कधीच विसरू शकणार नाही। कारण आपण सर्व म्हणून हे जे सामाजिक कार्य वृक्षारोपण असेल, स्वच्छता हे सर्वांचा हात लागला पाहिजे। एक सामुदायिक तुमची जी सार्वजनिक चळवळ झाली पाहिजे, त्यानंतर त्यातून त्याचा म्हणजे सर्व समाजाला उपयोग होतो। तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आणि नंतर मी आपल्या PWD साहेबांशी ओळख भेट झाली, चर्चा झाली। आपण दहेगाव परिसरामध्ये म्हणजे सुद्धा शक्यतेत आपण झाडं लावणार आहे आणि दहेगाव ते तुमचं केलवड रस्ता तो आपण डोक्यात आपला आहे। तर आपल्या सर्वांचं एवढं जर सहकार्य मिळालं तर आपण दहेगावच नाही तर आपण सगळे परिसरातले गाव आहेत आपण ते सर्व आपण सुजला म्हणजे हिरवेगार करणार आहोत। तर आपण बघितलं नाही पर्यावरण ह्या वर्षी आपण 45च्या पर्यंत 43-44 केलेले, पण मला वाटतं 50पर्यंत गेले तर आपण मनुष्य प्राणीच नाही तर कोणतं जिवंत राहणार नाही। याचा म्हणजे धोक्याची घंटा आहे। आपण ओळखून आपण जी सुरुवात केलेली आहे, मला वाटतं ही दिशादर्शक लोकांना ठरावी, लोकांनी सहभागी व्हावे अशी मी साईचरणी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा सर्व संदीप भुवानींचे सर्व सहकारी आले तरी सहयोग फाउंडेशन सर्व मेंबर तुमचं तर मला तुमच्या ऋणात मी आयुष्यभर राहणार आहे। कारण सहयोग फाउंडेशनचे जे सहकार्य न सांगता किंवा माझ्या हक्कीला धावायला येणार आहे, तुमच्यामुळे आपण सर्व हे कार्य करू शकतो, ते आयुष्यभर विसरणार नाही। असेच सहकार्य इथे पुढे मिळत राहू ही साहित्याने प्रार्थना करतो। ओम साई। फाउंडेशन सामाजिक बांधिलकी सांभाळून या ठिकाणी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि योग वर्गाचं शिबिर चालवत आहे आणि राहता शहरामध्ये वृक्षारोपण बऱ्यापैकी झाल्यानंतर आता पुढील आमचं सहयोग फाउंडेशनचं टार्गेट आहे की ज्या ठिकाणी दशक्रिया विधी पार पाडले जातात अशा या खटकळी या ठिकाणी वृक्षारोपणाचं आज या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्या निमित्तानं दहेगाव ग्रामस्थांचे देखील मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आणि दहेगाव ग्रामस्थाचे सरपंच संदीप भाऊ डांगे पाटील आणि दहेगावचे सर्वच मान्यवर ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी वृक्षारोपणाला आम्ही सुरुवात केलेली आहे। या पावसाळ्यामध्ये किमान 500 झाडं या खटकळीवर लावले जातील असा आमचा एक मानस आहे आणि त्या निमित्तानं
आज आम्ही बऱ्यापैकी सुरुवात केलेली आहे. प्रत्येक रविवारी या ठिकाणी खटकळीला येऊन वृक्षारोपण करण्याचं आमचं ध्येय धोरण आहे आणि त्या निमित्तानं सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पानगावणे सर आणि आमचे सर्व सहकारी यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभणार आहे आणि पुढील काळासाठी नक्कीच शुभेच्छा आहे. धन्यवाद. आम्ही इथून मागं जे ऐकत आलो की सहयोग फाउंडेशन फक्त कार्य करतं त्याचा योगा आहे किंवा वृक्षारोपणाचं कार्य आहे. त्यामध्ये डॉक्टर पानगावणे असतील, बावके पाटील असतील आणि त्याचप्रमाणे पानगावणे, बावके आणि दवंगे आणि त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मित्रच होते. आमचे सातव साहेब ही या कार्यामध्ये आहेत. आता सर्वच जण आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी वेळेअभावी योग्य ठरणार नाही. पण हे कार्य जे दहेगावकरांचं अगदी जसं एखाद्या गाळात गाडी गुंतल्यानंतर जसं धावून येतात लोक शेजारी पाजारी, तसे ह्या दहाव्याच्या घाटाची व्यथा अशी झालेली आहे का ह्या ब्लास्टिंग झाल्यामुळं इथं कावळे येत नाही. ही अगदी अडचणीची बाजू आहे. पण ती अडचणीची बाजू समजून आमच्या परिसरातले जवळपास राहता साकुरी या परिसरातले सगळेच कार्यकर्ते इथं धावून आले आणि हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ज्यांनी घेतला असे आमचे सहयोग फाउंडेशनचे सर्व करता करविता डॉक्टर पानगावणे पाटील, बावके पाटील, तसेच सातव साहेब, दवंगे साहेब. आता प्रत्येकाचा नामोल्लेख करणं योग्य नाही, पण हे या ठिकाणी धावून आले आणि हा कार्य महत्त्वाचं वृक्षारोपणाचं कार्य या हाती घेतलेलं आहे. मी दहेगाव ग्रामस्थांतर्फे नुसतं हार्दिक स्वागत नाही पण लाख त्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या दहेगाव ग्रामस्थांना असा उपक्रम राबवला, असंच आमच्या दहेगाववर कृपाछत्र ठेवा सहयोग फाउंडेशनचं असं मी विनंती करतो. आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सत्कार होईल, त्या सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 98-20-08-01-63 तसेच 7350-96-25-85. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.